एज्युपल्स चॅनलवरील या नव्या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आपण कोणताही वेळ न घालवता आज थेट विषयाला हात घालूया. आपल्याकडे 13 मार्च 2026च्या गॅझेट ऑफ इंडियामधील एक अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे. हो, आणि गॅझेट म्हणजे काय हे थोडक्यात सांगायचं तर हे सरकारचं अधिकृत राजपत्र असतं. बरोबर. म्हणजे ज्यामध्ये नवीन कायदे किंवा विधेयके आणि सरकारी सूचना सर्वांच्या माहितीसाठी प्रकाशित केल्या जातात. अच्छा, ठीक आहे. तर आपण हे थोडं उलगडून पाहूया. आजच्या या गॅझेटमधला विषय आहे TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भातील शिक्षण हक्क दुरुस्ती विधेयक 2026. हो, आणि इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे 1 सप्टेंबर 2025च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार जुन्या शिक्षकांनाही आता TET सक्तीची करण्यात आली होती. बापरे, म्हणजे इतक्या वर्षांनंतर अचानक? हो ना, आणि ती परीक्षा पूर्ण न केल्यास त्यांना सक्तीच्या निवृत्तीचा इशारा होता. एक मिनिट, म्हणजे हा प्रकार असा झाला की अर्धा सामना खेळून झाल्यावर कोणीतरी अचानक खेळाचे नियम बदलतंय. अगदी तसंच. आणि म्हणूनच या नव्या बिलामध्ये खासदार जॉन ब्रेटास यांनी अशी मागणी केली आहे की 2009 पूर्वी जे शिक्षक नियुक्त झालेत ना, त्यांना या नव्या TETच्या अटीतून वगळण्यात यावं. अच्छा, म्हणजे जुन्या शिक्षकांच्या नोकरीचं आणि बढतीचं संरक्षण व्हावं यासाठी. पण मला एक सांगा, हे जे बिल आहे ते नक्की कोणी मांडलंय? हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. हे बिल सरकारने सादर केलेलं नाहीये. काय सांगताय? सरकारने नाही मांडलं? नाही. खासदार जॉन ब्रेटास यांनी राज्यसभेत मांडलेलं हे एक वैयक्तिक बिल आहे, ज्याला आपण प्रायव्हेट मेंबर्स बिल म्हणतो. म्हणजे हे फक्त एका इंडिव्हिज्युअलनी मांडलेलं बिल आहे. अगदी बरोबर. तर मग यातून त्या शिक्षकांना लगेच काही दिलासा मिळेल का? जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं ना, तर याचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे. अरे रे. कारण हे वैयक्तिक बिल असल्यामुळे सरकारने अद्याप यावर आपलं कोणतंही अधिकृत मत व्यक्त केलेलं नाहीये. म्हणजे जोपर्यंत हे बिल खऱ्या अर्थाने पास होत नाही तोपर्यंत याचा कोणताही प्रत्यक्ष फायदा या शिक्षकांना होणार नाही, हे आपण आवर्जून सांगितलं पाहिजे. हो, हे स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. हे बिल पास झाल्यावरच शिक्षकांना खरा फायदा होईल. म्हणजे ही केवळ एक पहिली पायरी आहे. आपण यावर जादा चर्चा न करता एवढंच सांगू शकतो की अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. बरोबर आहे. पण जाता जाता एक महत्वाचा प्रश्न नक्कीच उभा राहतो. तो म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा पाया रचणाऱ्या या अनुभवी शिक्षकांचा सन्मान आणि आजच्या काळातील नव्या शैक्षणिक गुणवत्तेचे कडक निकष, या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य कसा साधला जावा. नक्कीच या प्रश्नावर विचार व्हायलाच हवा. तर अशाच अत्यंत महत्त्वाच्या आणि सविस्तर माहितीसाठी एज्युपल्स चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.